अनधिकृत वाहन विक्रेत्यावर वैजापुरात आरटीओची कारवाई। नव्याने चालू झालेल्या वैजापूर आरटीओ कार्यालयाने 7 नोव्हेंबर रोजी वैजापूरमध्ये अनधिकृतपणे वाहन विक्री करत असलेल्या अशोक ऑटोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या वितरकावर कारवाई केली आहे। सदर कारवाई दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वैजापूर यांनी या वितरकास एकूण 2,32,000 रुपयांचा दंड केला आहे। यासह एकूण 58 विना नोंदणी वाहनावर कारवाई करून ही वाहने ब्लॅकलिस्ट केलेली आहेत। अशोक ऑटोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या वाहन विक्रेत्यास वाहन विकण्याची परवानगी सिल्लोडसाठी मिळालेली असताना देखील हा वाहन विक्रेता अनधिकृतपणे केंद्रीय मोटर वाहन कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून वैजापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय करत आहे। वाहन विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी त्या ठिकाणी कंपनीकडून परवानगी मिळाल्यानंतर त्या क्षेत्रातील आरटीओ कार्यालयाकडून व्यवसाय करण्याकरिता मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार व्यवसाय प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे। परंतु मोठ्या प्रमाणात वाहन वितरक कंपनीकडून परवानगी मिळाल्यानंतर स्वयंपणे कोणत्याही ठिकाणी अनधिकृतपणे वाहनांची विक्री करत आहे। याबाबत माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना प्राप्त होताच त्यांनी रोटेगाव रोड वैजापूर येथील अरिहंत मोटर्स येथे अचानकपणे भेट देऊन तपासणी केली। त्या ठिकाणी वाहन विक्रीचा व्यवसाय कोणताही परवानगी न घेता चालू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। वितरकाविरोधात दंडात्मक कारवाई करून 2,32,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीत विनापरवाना वाहन विक्री करणाऱ्या वितरकांची माहिती कार्यालयास दिल्यावर कार्यालयामार्फत त्या वितरकावर मोटर वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे। या कारवाई दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वैजापूर यांच्या टीममध्ये संदीप वेळे, मोटर वाहन निरीक्षक राजश्री सोळंके, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विक्रम राजपूत, कार्यालयीन अधीक्षक व प्रवीण काकडे वरिष्ठ लिपिक यांचा समावेश होता। या कारवाईमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वैजापूर यांच्या पथकात मोटर वाहन निरीक्षक संदीप वेडे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राजश्री सोळंके, कार्यालयीन अधीक्षक विक्रम राजपूत व प्रवीण काकडे वरिष्ठ लिपिक यांचा समावेश होता। अशोक ऑटोटेक या वितरकाच्या व्यवसाय प्रमाणपत्र निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आली असून 58 वाहनांचा ब्लॅकलिस्ट मध्ये समावेश करण्यात आला आहे, असे गणेश विघ्ने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले।